नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राची सुरुवात आपण पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या एका वेगळ्या बातमीपासून करणार आहोत. शनिवार वाड्याला अनेक दरवाजे आहेत आणि त्या प्रत्येक दरवाजाच्या नावाचा एक वेगळा इतिहास आहे. शनिवार वाड्याच्या 287व्या वर्धापन दिनानिमित्त आज आपण या विविध दरवाजांचा इतिहास जो आहे तो जाणून घेणार आहोत. शनिवार वाड्यामध्ये वेगवेगळे दरवाजे आहेत आणि आज दिल्ली दरवाजा उघडला गेलाय. इतिहास तज्ञ मोहन शेटे सर, आम्हाला शनिवार वाडा समजून घ्यायचा आहे आणि वाडा म्हटल्यानंतर त्याचा दरवाजा ही एक खासियत आहे. याबद्दल आम्हाला सांगाल आणि ती सगळी सफर आमच्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. वाड्याच्या दरवाजातून जे वीर बाहेर पडतील ते दिल्लीपर्यंत जातील आणि दिल्लीवरती आपला भगवा झेंडा फडकवतील, असा एक प्रतिकात्मक अर्थ या दिल्ली दरवाजा या शब्दातून आपल्याला कळतं. ज्यावेळेला 1732 मध्ये या वाड्याची वास्तुशांत झाली तेव्हा हा दरवाजा किंबहुना ही तटबंदी नव्हती. नानासाहेब पेशवे या ठिकाणी पंतप्रधान पदावरती होते. त्या काळामध्ये या सगळ्या मुख्य भागीची आणि या सगळ्या तटबंदीची ही बांधकाम झालेलं आहे. त्यावेळेला शाहू राजे हे छत्रपती पदावरती होते आणि शाहू महाराजांची अशी आज्ञा होती की कुठल्याही सरदारांनी आपल्या वाड्याच्या भोवती अशी तटबंदी बांधू नये. जर अशी तटबंदी बांधली तर कदाचित शत्रूला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो आणि म्हणून त्यांच्या आज्ञेमुळे अशी तटबंदी त्यावेळेला वाड्याच्या भोवती बांधलेली नव्हती. जर का शत्रू या ठिकाणी आला आणि त्यांच्या हत्तीनं या दरवाजावरती धडक दिली तर हत्तीच्या गंडस्थळामध्ये म्हणजे त्याच्या मस्तकामध्ये हे खिळे जातील आणि हत्तीला या दरवाजावरती धडक मारण्याची सामर्थ्य हे होणार नाही. अशा प्रकारे वाड्याच्या रक्षणासाठी हे खिळे या ठिकाणी लावले जातात. छत्रसालांची मुलगी मस्तानी हिचा बाजीरावाशी विवाह झाला आणि मस्तानी या ठिकाणी राहायला आली. पण मस्तानीला मात्र या वाड्यामध्ये त्यावेळच्या लोकांनी प्रवेश दिला नाही आणि म्हणून बाजीरावांनी शनिवार वाड्याच्या बाहेरच्या बाजूला मस्तानीसाठी एक महाल दिलेला होता. बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या मुलाचं नाव होतं शमशेर बहादर. हाही अत्यंत वीर होता. हाही मराठ्यांच्या सैन्यामध्ये एक सरदार म्हणून सहभागी होता आणि पानिपतच्या रणांगणामध्ये जे अनेक वीर मरण पावले त्याच्यामध्ये शमशेर बहादर सुद्धा होता. या शमशेर बहादरचा मुलगा हा अली बहादर आणि या दरवाजाला त्या अली बहादर यांचं नाव दिलेलं आहे. शनिवार वाड्याचा मुख्य दरवाजा दिल्ली दरवाजा असला तरी तो नेहमी उघडा नसायचा. काही विशेष सण समारंभ असेल, उत्सव असेल किंवा विजयाची मिरवणूक असेल तर तो दरवाजा उघडला जायचा. मात्र इतर जे दरवाजे आहेत ते लोकांच्या वावरासाठी आणि येण्या जाण्यासाठी होते. त्याच्यामध्ये काही दरवाजे हे खास घरातली मंडळी, महिला, सरदार घराण्यातील महिला यांच्यासाठी होते, तर काही दरवाजे जे व्यावहारिक कामासाठी असतील किंवा कोणी सैन्याचे अधिकारी असतील, कोणी दप्तराचे कारभारी असतील किंवा परदेशी आणि लोकांचे वकील असतील, अशा प्रकारे लोकांना येण्यासाठी हे वेगवेगळ्या दरवाजांची निर्मिती केलेली होती. दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला या ठिकाणी गणपती मंदिर आहे आणि त्याला पेशवेकालीन गणपती मंदिर असं म्हणतात. आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्या कसबा गणपतीची स्थापना केली त्या गणपतीला जर का जायचं असेल तर या दरवाजातून तिकडे जाता येतं आणि म्हणून सुद्धा या दरवाजाचं नाव गणेश दरवाजा असं ठेवण्यात आलं. आपल्याला माहीत असेल की पेशवे हे गणपतीचे फार मोठे भक्त होते. हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन ही पेशव्यांची मूळ गावं आणि तिथून कोकणातून हे पेशवे हे पुण्यामध्ये आले. त्यांच्या या वाड्याला गणेश दरवाजा असणं हे अतिशय स्वाभाविक असं नाव आहे. या शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये पेशवे काळामध्ये त्यांचे अनेक सरदार राहत होते. म्हणजे नाना फडणीस असतील, सरदार बिनीवाले असतील, पटवर्धन असतील, पुरंदरे असतील, मुजुमदार असतील, असे अनेक सरदार हे पेशव्यांच्याच निवासस्थानाच्या शेजारी आपले आपले वाडे बांधून राहत होते आणि म्हणून त्यावेळेला ही असणारी राजधानी अतिशय गजबजलेली होती असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. शनिवार वाड्यांनी जशा अनेक पराक्रमाच्या, अभिमानाच्या घटना बघितलेल्या आहेत तसं शनिवार वाड्यामध्ये काही दुःखद आणि दुर्दैवी घटना सुद्धा घडलेल्या आहेत. माधवराव पेशवे यांचा 1772 मध्ये मृत्यू झाला. त्यांना मुलबाळ नसल्यामुळे त्यांचे धाकटे बंधू नारायणराव हे गादीवरती आले. मात्र राघोबादादांच्या मनात असं आलं की जर का याच्यापुढे पेशवेपद आपल्याला मिळायला पाहिजे असेल तर नारायणरावाला या गादीवरून हटवलं पाहिजे आणि म्हणून
प्रत्यक्ष काकांनी आपल्या पुतण्याचा खून करावा अशी अतिशय दुःखद घटना ही या शनिवार वाड्यामध्ये घडली आणि नारायणरावाचा या ठिकाणी खून झाला आणि नारायणरावांच्या मृतदेहाचे तुकडे ज्या दरवाजातून बाहेर आणून त्यांचा नंतर अंत्यसंस्कार नदीच्या काठी करण्यात आला तो हा दरवाजा आहे आणि म्हणून या दरवाजाला नारायण दरवाजा असं नाव देण्यात आलं. शनिवार वाड्यातील वेगवेगळे दरवाजे आणि त्याचं असणारं महत्त्व, त्याच्याशी संलग्न असणाऱ्या ऐतिहासिक गोष्टी त्या आपण आज इतिहास तज्ज्ञ मोहन शेटे यांच्याकडून जाणून घेतल्यात. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह हलिमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर आपण थेट जाणार आहोत देशाची राजधानी दिल्लीला. दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या विविध कार्यक्रमांची लगबग सुरू झाली असून राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा भारत छोडो आंदोलनाची झलक पाहायला मिळणार आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय रंगशाळेत महाराष्ट्राच्या चित्ररथाची बांधणी पूर्ण झाली आहे. तसंच या चित्ररथासोबत मुंबई आणि ठाण्यातील कलाकार सहभागी होणार असून त्यांनी सरावही सुरू केला. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून हा चित्ररथ साकारण्यात आला असून यंदाच्या राजपथावरील पथसंचलनात 16 राज्य आणि 6 केंद्र सरकारच्या मंत्रालयाचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. या चित्ररथाचा आढावा घेतलाय आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये यावर्षी जे महाराष्ट्राचा चित्ररथ असणारा तो आपल्या समोर आहे. ज्यांच्या संकल्पनेतून हा महाराष्ट्राचा चित्ररथ तयार झालेला आहे ते नितीन देसाई देखील माझ्यासोबत आहे आणि खास करून 9 ऑगस्ट 1942ला छोडो भारतचा नारा दिला गेला होता. त्या नाराच्या आधारावर संकल्पना आहे. यावर्षी जवळपास 16 राज्य या चित्ररथामध्ये सहभागी होणार आहेत. त्यात जर बघितलं ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांनी डिझाईन केलं ते माझ्यासोबत आहे देसाई सर. आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण ही जी संकल्पना तयार केली काय याचा आधार आहे? कसं झालं की दरवेळी दर राज्यांना आपल्या आपल्या थीम आणायच्या असतात, पण यावेळी सरकारने असं ठरवलं की गांधीजींवरती 150 वर्ष जयंती झाल्यामुळे तसं करण्यात यावं आणि सगळ्यांना चॅलेंज झाला. कारण प्रत्येकाने आपल्या आपल्या राज्यातलं ते सगळं मांडणं आणि एकच विषय घेऊन सगळी राज्य करणार आहेत. तर त्या सगळ्या राज्यांमध्ये करत असताना मग संकल्पना जेव्हा आली तर कशा पद्धतीने आपण हा चित्ररथ लोकांसमोर आणावा. तर गांधीजींनी 9 ऑगस्टला 1942 मध्ये मुंबईत पहिली छोडो भारत हे जेव्हा केलं तर पहिल्या छोडो भारतवरनं मग देश पेटला आणि चळवळीनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. तर हाच क्षण आपण इथे उभा केलेला आहे. न आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर तुम्ही बघताय की गांधीजींची सर्वात उंच प्रतिमा इथे तुम्हाला दिसते. 9 ऑगस्ट छोडो भारत इथेच त्या लहान मुलांच्या पासनं ते एक म्हाताऱ्या कोत्यारांपर्यंत सगळ्यांचा म्हणजे प्रत्येक वयोगटाचा कसा समावेश होता ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कलाकारांना किंवा जे आहे तुमचे कलाकार किंवा आमचे प्रेक्षक जे आहेत त्यांना जर हा चित्र दाखवायचा असेल तर कशा पद्धतीने दाखवशील? आता पहिलं तुम्ही जेव्हा बघताय की सगळे लोक गांधीजींच्या मार्गदर्शनाकडे निघालेले आहेत. त्यांच्या हातामध्ये त्यावेळेचे झेंडे पण आहेत. त्याचबरोबर छोडो भारत ज्या पद्धतीने केलं गेलं त्याचे पण ते काळे झेंडे जे ब्रिटिशांना दाखवलेले ते आहेत. आणि अशा प्रकारचंच एक प्रोसेशन जेव्हा निघालेलं त्याचीच संकल्पना इथे करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि त्याच ह्याच्यामधनं संकल्पनेमध्ये जेव्हा बघताय मध्यभागी चरखा आहे. म्हणजे गांधीजींनी जेव्हा स्वदेशी आणि हा नारा केल्यानंतर सगळ्यांना एकत्र गोवण्याचं जे काम केलं ते हे ह्याच्यामधनं केलंय. माणूस तो चरखा फिरवतोय गांधीजींच्या ह्याच्यानंतर ब्रिटिशर्स त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचबरोबर महिला वर्ग पण त्यावेळी सगळ्या यावेळेस प्रभात फेरीच्या वेळेस टाळा असायच्या त्याचा दर्शक दिसतंय आम्हाला. त्याचं पण टाळा आहे, पेटी आहे. लोकांना जागृती करण्याचा तिथे प्रयत्न आहे आणि तोच गांधीजींनी 1942ला केलं. तर यावेळी महाराष्ट्र शासन यावेळी परत एकदा त्याच जोमाने त्याच ताकदीने वी आर रिक्रिएटिंग हिस्ट्री. धन्यवाद. यांनी एक प्रकारे पुन्हा एकदा इतिहास रचण्याचा प्रयत्न केलेला आहे. खास करून जर बघितलं 9 ऑगस्टला 1942 जी क्रांती सुरू झाली होती आंदोलनाची, त्या आंदोलनाचं स्वरूप सर्वसामान्य कळावं, संपूर्ण देशाला कळावं, संपूर्ण जगाला कळावं त्यासाठीच हा प्रकार आहे. आणि हा चित्ररथ प्रत्येकाला प्रेरणा देईल, क्रांतिगीताची धून प्रत्येकाच्या मनात साचेल असाच प्रकारचा प्रयत्न हा या चित्ररथाच्या माध्यमातून केलेला आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूया बातमी आहे पालघरमधनं. पालघर जिल्ह्याच्या तलासरी आणि डहाणू तालुक्यातील लाखो लोक आज भूकंपाच्या छायेत जगतायत. गेल्या 3 महिन्यांपासून या परिसरात सतत भूकंपाचे धक्के बसत असून नागरिकांना अंगणात रात्र काढण्याची वेळ आली आहे.
शाळेची घंटा झाली की धुंदलवाडी आश्रम शाळेतील मुलं शाळेच्या इमारतीत जाण्याऐवजी पटांगणातील मंडपात जाऊन बसतात, कारण या शाळकरी मुलांनी भूकंपाची चांगलीच धास्ती घेतली आहे। पालघर जिल्ह्यातील तलासरी आणि डहाणू परिसरात सतत भूकंपाचे हादरे बसत असून त्यामुळेच मंडपात शाळा थाटण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे। शाळेच्या आवारामध्ये आपल्याला मंडप टाकलेला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम सुरू नाहीये, परंतु या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणाचे धडे रंगवताना आपल्याला पाहायला मिळतात। सुरुवातीला भूकंपाचे धक्के एवढे तीव्र होते की मुलांमध्ये आणि पालकांमध्ये सुद्धा खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा खूप घाबरलेलं होतं, म्हणून आम्ही वर्गात मुलांना बसवल्यानंतर अध्यापन करूच शकत नव्हतो। त्याच्यामुळे 1 महिन्यापासून हे मंडप टाकून आम्ही इथे अध्यापनाचं काम करतो। परीक्षा जवळ आली असून भूकंपामुळे विद्यार्थ्यांचं अभ्यासावरचं लक्ष उडालंय, त्यामुळे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती त्यांना सतावते। भूकंप चालू आहेत, हादरे जोरात जोरात बसतात। काल तर सर खूप जोरात झाला, आम्ही जेवायला सगळे मुले बसलो होतो तर जोरात झाले। संध्याकाळी तर सगळे टाटी फेकून मुले पळाले, सर्व पलत सुटले, रडायला लागले लहान मुली। बोर्डाची पण परीक्षा जवळ आली नाही, अभ्यासच करायला जमत नाही, ती भीती वाटत, त्याचेच थोडं मन घाबरलेलं सर, काय करायचं ते नाही कळत। गेल्या 3 महिन्यांपासून या परिसरात भूकंपाचे सतत हादरे बसत असून त्यामुळे अनेकांच्या घराचं मोठं नुकसान झालंय। भूकंपामुळेच इथल्या ग्रामस्थांना अंगणात रात्र काढण्याची वेळ आली आहे। गावामध्ये 3 महिन्यांपासून भूकंपाचे झटके बसतात, तर कोणी पण आम्हाला इथे येऊन कोणी संकट दूर नाही करत की आम्हाला कुठे भीती नसली तर तिथे नेऊन सोडावं। प्रशासनाकडनं ज्या पद्धतीनं उपाययोजना या भागातल्या जनतेसाठी लोकांसाठी करायला पाहिजेत त्या काही केल्या गेलेल्या नाहीत। दुःखद घटना अशी आहे की या पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी या भागामध्ये एकही दौरा केलेला नाही। नोव्हेंबर पासून आजपर्यंत या परिसरात 9 सौम्य आणि जोरदार भूकंपाचे धक्के बसलेत। 11 नोव्हेंबरला 3.2 रिश्टर स्केल, 24 नोव्हेंबर 3.3 रिश्टर स्केल, 1 डिसेंबर 3.1 आणि 2.9 रिश्टर स्केलचे लागोपाठ 2 धक्के बसले। 4 डिसेंबरला 3.2 रिश्टर स्केल, 7 डिसेंबर 2.9 रिश्टर स्केल, 10 डिसेंबर 2.8 आणि 2.7 रिश्टर स्केलचे लागोपाठ 2 भूकंपाचे हादरे बसले, तर 20 जानेवारीला 3.6 रिश्टर स्केलचा धक्का बसला। सततच्या भूकंपामुळे या भागात भूकंप मापक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असली तरी स्थानिकांच्या मनातील भीती कायम आहे। विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर। नाशिक महापालिका खुद्द मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतली आणि त्यामुळे शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक विकास कामं केली जात आहेत। मात्र ही कामं करत असताना सरकारी नियम धाब्यावर बसवले जात आहेत। प्रदूषण रोखण्याचा सरकारी दावा किती हास्यास्पद आहे हे उघड करणारा हा स्पेशल रिपोर्ट। नाशिक शहरात सध्या हे असं चित्र आहे। केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात अनेक विकास कामं सुरू आहेत। अशोक स्तंभ ते CPS पर्यंतचा हा रस्ता असो की नूतनीकरणानंतर लोकार्पण झालेलं हे कालिदास रंगमंदिर असो की हे महात्मा फुले कला दालन, या सगळ्याच ठिकाणी झालेलं बांधकाम हे चक्क लाल विटांमध्ये करण्यात आलंय। खरं तर एक लहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेपासून तयार होणाऱ्या विटा वापरण्याची सक्ती धाब्यावर बसवून ही विकास कामं करण्यात आली आहेत। नाशिकमध्ये जे काही शासकीय बांधकाम होईल त्या बांधकामामध्ये आम्ही फक्त राखेच्या विटाचा वापर करू। ओके, त्यानंतर पुन्हा त्यांनी त्यांच्या टेंडरमध्ये सुद्धा दिलंय की राखेच्याच विटाचा वापर केला पाहिजे। परंतु आज या ठिकाणी महात्मा फुले कला दालन असेल, कालिदास असेल, या ठिकाणी त्यांनी लाल विटांचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला आहे। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतातून नियम धाब्यावर बसवून शहरात विकास कामं केली जात आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। जे प्रशासन आहे त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे। स्मार्ट सिटीची जी यंत्रणा आहे त्यांच्यावरही कारवाई होणं आवश्यक आहे आणि गुणवत्ता तपासणी यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे। यासाठी आम्ही माननीय विभागीय आयुक्तांना मागणी केली, परंतु आमच्या असं निदर्शनास येतं यांच्याकडे एवढी मागणी करून सुद्धा यांनी काही कारवाई केलेली नाहीये। यात कुठेतरी भ्रष्टाचार झाल्यासारखं आम्हाला वाटतंय। NGTनं नाशिक शहरात पारंपरिक लाल विटांच्या वापरावर बंदी घातली असली तरी आजही शहरात खासगी व्यावसायिकांकडून लाल विटांचा वापर केला जातोय। कागदी घोडे नाचवण्यात माहीर असलेल्या महापालिकेनं त्यांना नोटीस बजावण्याचं काम इमानी इतबारे केलंय खरं, मात्र जर पालिकाच स्वतः सर्रास उल्लंघन करत असेल तर आता NGTनं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राची सुरुवात आपण पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या एका वेगळ्या बातमीपासून करणार आहोत. शनिवार वाड्याला अनेक दरवाजे आहेत आणि त्या प्रत्येक दरवाजाच्या नावाचा एक वेगळा इतिहास आहे. शनिवार वाड्याच्या 287व्या वर्धापन दिनानिमित्त आज आपण या विविध दरवाजांचा इतिहास जो आहे तो जाणून घेणार आहोत. शनिवार वाड्यामध्ये वेगवेगळे दरवाजे आहेत आणि आज दिल्ली दरवाजा उघडला गेलाय. इतिहास तज्ज्ञ मोहन शेटे सर, आम्हाला शनिवार वाडा समजून घ्यायचा आहे आणि वाडा म्हटल्यानंतर त्याचा दरवाजा ही एक खासियत आहे. याबद्दल आम्हाला सांगाल आणि ती सगळी सफर आमच्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. वाड्याच्या दरवाजातून जे वीर बाहेर पडतील ते दिल्लीपर्यंत जातील आणि दिल्लीवरती आपला भगवा झेंडा फडकवतील, असा एक प्रतिकात्मक अर्थ या दिल्ली दरवाजा या शब्दातून आपल्याला कळतं. ज्यावेळेला 1732 मध्ये या वाड्याची वास्तुशांती झाली तेव्हा हा दरवाजा किंबहुना ही तटबंदी नव्हती. नानासाहेब पेशवे या ठिकाणी पंतप्रधान पदावरती होते. त्या काळामध्ये या सगळ्या मुख्य भागीची आणि या सगळ्या तटबंदीची ही बांधकाम झालेलं आहे. त्यावेळेला शाहू राजे हे छत्रपती पदावरती होते आणि शाहू महाराजांची अशी आज्ञा होती की कुठल्याही सरदारांनी आपल्या वाड्याच्या भोवती अशी तटबंदी बांधू नये. जर अशी तटबंदी बांधली तर कदाचित शत्रूला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो आणि म्हणून त्यांच्या आज्ञेमुळे अशी तटबंदी त्यावेळेला वाड्याच्या भोवती बांधलेली नव्हती. जर का शत्रू या ठिकाणी आला आणि त्यांच्या हत्तीनं या दरवाजावरती धडक दिली तर हत्तीच्या गंडस्थळामध्ये म्हणजे त्याच्या मस्तकामध्ये हे खिळे जातील आणि हत्तीला या दरवाजावरती धडक मारण्याची सामर्थ्य हे होणार नाही. अशा प्रकारे वाड्याच्या रक्षणासाठी हे खिळे या ठिकाणी लावले जातात. छत्रसालांची मुलगी मस्तानी हिचा बाजीरावाशी विवाह झाला आणि मस्तानी या ठिकाणी राहायला आली. पण मस्तानीला मात्र या वाड्यामध्ये त्यावेळच्या लोकांनी प्रवेश दिला नाही आणि म्हणून बाजीरावांनी शनिवार वाड्याच्या बाहेरच्या बाजूला मस्तानीसाठी एक महाल दिलेला होता. बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या मुलाचं नाव होतं शमशेर बहादर. हाही अत्यंत वीर होता. हाही मराठ्यांच्या सैन्यामध्ये एक सरदार म्हणून सहभागी होता आणि पानिपतच्या रणांगणामध्ये जे अनेक वीर मरण पावले त्याच्यामध्ये शमशेर बहादर सुद्धा होता. या शमशेर बहादरचा मुलगा हा अली बहादर आणि या दरवाजाला त्या अली बहादर यांचं नाव दिलेलं आहे. शनिवार वाड्याचा मुख्य दरवाजा दिल्ली दरवाजा असला तरी तो नेहमी उघडा नसायचा. काही विशेष सण समारंभ असेल, उत्सव असेल किंवा विजयाची मिरवणूक असेल तर तो दरवाजा उघडला जायचा. मात्र इतर जे दरवाजे आहेत ते लोकांच्या वावरासाठी आणि येण्या जाण्यासाठी होते. त्याच्यामध्ये काही दरवाजे हे खास घरातली मंडळी, महिला, सरदार घराण्यातील महिला यांच्यासाठी होते, तर काही दरवाजे जे व्यावहारिक कामासाठी असतील किंवा कोणी सैन्याचे अधिकारी असतील, कोणी दप्तराचे कारभारी असतील किंवा परदेशी आणि लोकांचे वकील असतील, अशा प्रकारे लोकांना येण्यासाठी हे वेगवेगळ्या दरवाजांची निर्मिती केलेली होती. दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला या ठिकाणी गणपती मंदिर आहे आणि त्याला पेशवेकालीन गणपती मंदिर असं म्हणतात. आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्या कसबा गणपतीची स्थापना केली त्या गणपतीला जर का जायचं असेल तर या दरवाजातून तिकडे जाता येतं आणि म्हणून सुद्धा या दरवाजाचं नाव गणेश दरवाजा असं ठेवण्यात आलं. आपल्याला माहीत असेल की पेशवे हे गणपतीचे फार मोठे भक्त होते. हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन ही पेशव्यांची मूळ गावं आणि तिथून कोकणातून हे पेशवे हे पुण्यामध्ये आले. त्यांच्या या वाड्याला गणेश दरवाजा असणं हे अतिशय स्वाभाविक असं नाव आहे. या शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये पेशवे काळामध्ये त्यांचे अनेक सरदार राहत होते. म्हणजे नाना फडणीस असतील, सरदार बिनीवाले असतील, पटवर्धन असतील, पुरंदरे असतील, मुजुमदार असतील, असे अनेक सरदार हे पेशव्यांच्याच निवासस्थानाच्या शेजारी आपले आपले वाडे बांधून राहत होते आणि म्हणून त्यावेळेला ही असणारी राजधानी अतिशय गजबजलेली होती असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. शनिवार वाड्यांनी जशा अनेक पराक्रमाच्या, अभिमानाच्या घटना बघितलेल्या आहेत तसं शनिवार वाड्यामध्ये काही दुःखद आणि दुर्दैवी घटना सुद्धा घडलेल्या आहेत. माधवराव पेशवे यांचा 1772 मध्ये मृत्यू झाला. त्यांना मुलबाळ नसल्यामुळे त्यांचे धाकटे बंधू नारायणराव हे गादीवरती आले. मात्र राघोबादादांच्या मनात असं आलं की जर का याच्यापुढे पेशवेपद आपल्याला मिळायला पाहिजे असेल तर नारायणरावाला या गादीवरून हटवलं पाहिजे आणि म्हणून
प्रत्यक्ष काकांनी आपल्या पुतण्याचा खून करावा अशी अतिशय दुःखद घटना ही या शनिवार वाड्यामध्ये घडली आणि नारायणरावाचा या ठिकाणी खून झाला आणि नारायणरावांच्या मृतदेहाचे तुकडे ज्या दरवाजातून बाहेर आणून त्यांचा नंतर अंत्यसंस्कार नदीच्या काठी करण्यात आला तो हा दरवाजा आहे आणि म्हणून या दरवाजाला नारायण दरवाजा असं नाव देण्यात आलं। शनिवार वाड्यातील वेगवेगळे दरवाजे आणि त्याचं असणारं महत्त्व, त्याच्याशी संलग्न असणाऱ्या ऐतिहासिक गोष्टी त्या आपण आज इतिहास तज्ज्ञ मोहन शेटे यांच्याकडून जाणून घेतल्यात। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह हलिमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे। यानंतर आपण थेट जाणार आहोत देशाची राजधानी दिल्लीला। दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या विविध कार्यक्रमांची लगबग सुरू झाली असून राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा भारत छोडो आंदोलनाची झलक पाहायला मिळणार आहे। दिल्लीच्या राष्ट्रीय रंगशाळेत महाराष्ट्राच्या चित्ररथाची बांधणी पूर्ण झाली आहे। तसंच या चित्ररथासोबत मुंबई आणि ठाण्यातील कलाकार सहभागी होणार असून त्यांनी सरावही सुरू केला। कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून हा चित्ररथ साकारण्यात आला असून यंदाच्या राजपथावरील पथसंचलनात 16 राज्य आणि 6 केंद्र सरकारच्या मंत्रालयाचे चित्ररथ सहभागी होणार आहेत। या चित्ररथाचा आढावा घेतलाय आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये यावर्षी जे महाराष्ट्राचा चित्ररथ असणारा तो आपल्या समोर आहे। ज्यांच्या संकल्पनेतून हा महाराष्ट्राचा चित्ररथ तयार झालेला आहे ते नितीन देसाई देखील माझ्या सोबत आहे आणि खास करून 9 ऑगस्ट 1942 ला छोडो भारतचा नारा दिला गेला होता। त्या नाराच्या आधारावर संकल्पना आहे यावर्षी जवळपास 16 राज्य या चित्ररथामध्ये सहभागी होणार आहेत। त्यात जर बघितलं ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांनी डिझाईन केलं ते माझ्यासोबत आहे देसाई सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। आपण ही जी संकल्पना तयार केली काय याचा आधार आहे? कसं झालं की दरवेळी दर राज्यांना आपल्या थीम आणायच्या असतात, पण यावेळी सरकारने असं ठरवलं की गांधीजींवरती 150 वर्ष जयंती झाल्यामुळे तसं करण्यात यावं आणि सगळ्यांना चॅलेंज झाला, कारण प्रत्येकाने आपल्या राज्यातलं ते सगळं मांडणं आणि एकच विषय घेऊन सगळी राज्य करणार आहेत। तर त्या सगळ्या राज्यांमध्ये करत असताना मग संकल्पना जेव्हा आली तर कशा पद्धतीने आपण हा चित्ररथ लोकांसमोर आणावा। तर गांधीजींनी 9 ऑगस्टला 1942 मध्ये मुंबईत पहिली छोडो भारत हे जेव्हा केलं तर पहिल्या छोडो भारतवरनं मग देश पेटला आणि चळवळीनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। तर हाच क्षण आपण इथे उभा केलेला आहे न आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। तर तुम्ही बघताय की गांधीजींची सर्वात उंच प्रतिमा इथे तुम्हाला दिसते। 9 ऑगस्ट छोडो भारत इथेच त्या लहान मुलांच्या पासनं ते एक म्हाताऱ्या कोत्यारांपर्यंत सगळ्यांचा म्हणजे प्रत्येक वयोगटाचा कसा समावेश होता ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय। कलाकारांना किंवा जे आहे तुमचे कलाकार किंवा आमचे प्रेक्षक जे आहेत त्यांना जर हा चित्र दाखवायचा असेल तर कशा पद्धतीने दाखवशील? आता पहिला तुम्ही जेव्हा बघताय की सगळे लोक गांधीजींच्या मार्गदर्शनाकडे निघालेले आहेत, त्यांच्या हातामध्ये त्यावेळेचे झेंडे पण आहेत, त्याचबरोबर छोडो भारत ज्या पद्धतीने केलं गेलं त्याचे पण ते काळे झेंडे जे ब्रिटिशांना दाखवलेले ते आहेत आणि अशा प्रकारचंच एक प्रोसेशन जेव्हा निघालेलं त्याचीच संकल्पना इथे करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। आणि त्याच ह्याच्यामधनं संकल्पनेमध्ये जेव्हा बघताय मध्यभागी चरखा आहे, म्हणजे गांधीजींनी जेव्हा स्वदेशी आणि हा नारा केल्यानंतर सगळ्यांना एकत्र गोवण्याचं जे काम केलं ते हे ह्याच्यामधनं केलंय। माणूस तो चरखा फिरवतोय गांधीजींच्या ह्याच्यानंतर ब्रिटिशर्स त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचबरोबर महिला वर्ग पण त्यावेळी सगळ्या यावेळेस प्रभात फेरीच्या वेळेस टाळा असायच्या त्याचा दर्शक दिसतंय आम्हाला, त्याचं पण टाळा आहे, पेटी आहे। लोकांना जागृती करण्याचा तिथे प्रयत्न आहे आणि तोच गांधीजींनी 1942 ला केलं। तर यावेळी महाराष्ट्र शासन यावेळी परत एकदा त्याच जोमाने त्याच ताकदीने वी आर रिक्रिएटिंग हिस्ट्री। धन्यवाद। यांनी एक प्रकारे पुन्हा एकदा इतिहास रचण्याचा प्रयत्न केलेला आहे। खास करून जर बघितलं 9 ऑगस्टला 1942 जी क्रांती सुरू झाली होती आंदोलनाची, त्या आंदोलनाचं स्वरूप सर्वसामान्य कळावं, संपूर्ण देशाला कळावं, संपूर्ण जगाला कळावं, त्यासाठीच हा प्रकार आहे। आणि हा चित्ररथ प्रत्येकाला प्रेरणा देईल, क्रांतिगीताची धून प्रत्येकाच्या मनात साचेल असाच प्रकारचा प्रयत्न हा या चित्ररथाच्या माध्यमातून केलेला आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।